माणिकराव कोकाटे यांच्याबाबत ज्या भूमिका घेतल्या गेल्या त्यावर मुख्यमंत्री फडणवीस नाराज आहेत। इतकंच नाही तर दोन्ही मित्रपक्ष मिळून आता राष्ट्रवादीची कोंडी करताना दिसतात। कोकाटेंचा राजीनामा राष्ट्रवादीने घ्यायला हवा होता, याच पद्धतीवर याच भूमिकेवर आता मंथन सुरू आहे। मात्र राष्ट्रवादीने स्वतःहून एका मराठा मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा नाही, बहुतेक असंच ठरवलेलं दिसतंय। न्यायानुसार माणिकराव कोकाटेंची आमदारकी ही रद्द होऊ शकते। आपल्याला आठवत असेल ज्या वेळेला न्यायालयानं अशाच पद्धतीचा निकाल राहुल गांधींबद्दल दिला होता, तेव्हा राहुल गांधींच्या संदर्भात केंद्रीय लोकसभेच्या सचिवालयानं निर्णय घेतला होता। आपले सहकारी महेंद्र जोईल आपल्या सोबत आहेत, त्यांना एक आणखी प्रश्न आपल्याला विचारायचा आहे। पटकन आपण महेंद्र जोईल यांच्यापर्यंत जातोय। महेंद्र, आपल्याला राहुल गांधींचं प्रकरण आठवत असेल, 2 वर्षाची शिक्षा त्यांनाही झाली, लगोलग त्यांचं सदस्यत्व लोकसभेच्या सचिवालयानं रद्द केलं। महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये माणिकराव कोकाटे सदस्य आहेत, विधानसभेचं सचिवालय काही कारवाई का करत नाहीये? नक्कीच सर, या सगळ्या संदर्भात सरकारमधीलच काही लोक आहेत ती या प्रकरणामध्ये मदत करताना पाहायला मिळत आहेत। आणि आज जर आपण पाहिलं तर इतक्या दिवसानंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा जो निकाल आला त्यानंतर जे ती कारवाई करणं योग्य होतं। मात्र त्यानंतर आज जे ते हायकोर्टात माणिकराव कोकाटे यांनी जे याचिका दाखल केली होती तातडीची जामिनाच्या संदर्भात, मात्र तीही आज कुठेतरी विलंब झाला। आणि या सगळ्या संदर्भात 19 तारखेला म्हणजे ही पटकन घेऊ शकत नाही, कारण हा किचकिट आणि जर थोडासा घाई गडबडीचं होईल, त्यामुळे या सगळ्या प्रकरणात कुठेतरी ही प्रक्रिया आहे ती लगेच निर्णय देण्यात येणार नाही। आणि मात्र एकीकडे आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवूयात आणि अधिकाधिक ज्या ज्या घडामोडी होतील त्या आपण अत्यंत वेगवान पद्धतीने आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू। याच घडीला खरं तर महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवालयानं तातडीनं कारवाई करणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप तसं करायच्या ऐवजी सचिवालय राष्ट्रवादी कधी कारवाई करते आणि राष्ट्रवादी सचिवालय कधी कारवाई करतं हे एकमेकांकडे नुसते बघत बसलेले दिसतात।